नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत. व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे. डाळिंब संदर्भामध्ये सगळ्या शेतकऱ्यांना भेडसावणारा प्रश्न, शेवटच्या अंतिम महिन्यामध्ये पाऊस सुरू झाल्यानंतर आपल्याला साईज मिळवण्यासाठी, त्याचप्रमाणे तेल्यामुक्त बाग ठेवण्यासाठी कशा पद्धतीने स्लरीचं नियोजन आणि फवारणीचं नियोजन तुम्ही करून 400+ ग्रॅम त्या ठिकाणी 500+ पर्यंत आपल्याला वजन कसं मिळवता येईल. आता आपण जर बघितलं, हे जे फळ आहे 250-300 ग्रॅम आपल्याला दिसतंय. काही फळं मागून सेटिंग झाल्यानंतर असे 100, 70, 80 ग्रॅमचे आहेत. पण हे जे फळ आहेत यांना आपण 500 ग्रॅम पर्यंत स्लरीचा वापर करून, फवारणीचा वापर करून आकर्षक रंग कसा मिळवू शकतो आणि तेल्याचा आपल्या बागेमध्ये शिरकाव झाला तरी त्याला जागेवर कसं थांबवता येईल, त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. माझ्यासोबत शेतकरी आहेत, त्यांनी डॉक्टर किसानचं मार्गदर्शन त्या ठिकाणी बहार घेताना घेतलं, त्याच्या अगोदरही घेतलं होतं. त्यांची ओळख करून घेऊ. दादा, आपलं पूर्ण नाव सांगा. माझे नाव महेश रमेश वाघ, राहणार जानवरी, तालुका जिल्हा, जिल्हा नाशिक. मोबाईल नंबर 8698296033. दादा, तुमचं द्राक्षाचं पण प्लॉट डॉक्टर किसानकडे रजिस्टर असतो. गेल्या 2 वर्षापूर्वी डाळिंबची बाग रजिस्टर होती. हो, मध्ये काय चुकी केली तुम्ही, रजिस्टर केला नाही आणि या वर्षी डायरेक्टली म्हणजे जे रेस्ट पिरियडचं काम आहे तिथं तुम्ही रजिस्टर केला नाही, पण बार पकडायच्या वेळेस तुम्ही रजिस्टर केला. हो, एकंदरीत तुम्हाला काय वाटतं की आपल्याकडून चुकी झाली का? हो. मग चुकी झाली ना. जर सुरुवातीपासून केला असतं तर हो, नक्कीच फायदा झाला असता. अजून साईज मध्ये फायदा झाला हो. असता. सेटिंग तर भरपूर आहे, तरी आपण शेवटच्या या 1 महिन्यामध्ये 100% मी हार्वेस्टिंगच्या वेळेस येईल. या 1 महिन्याच्या वेळापत्रकामध्ये तुम्हाला सरासरी 300 ग्रॅम, म्हणजे जे आपण काही 500 ग्रॅमवर नेणार आहे, जे छोटे ते 200-250 हो. असतील, काही 400 असतील. म्हणजे थोडंसं तुमच्याकडून चुकी झाली ती तुम्हाला मान्य करावं लागेल. हो, तुम्हाला मान्य ना. फोन येतील शेतकऱ्यांचे, काय चुकी झाली नेमकी? जे पहिल्या वर्षी डाळिंब लावलं त्या वर्षी आम्ही पहिल्यांदा डॉक्टर किसन या साहेबांना प्लॉट दिलता. त्याच्यानंतर परत दुसऱ्या वर्षी आम्ही ती चुकी केली, त्यांना दिला नाही प्लॉट. त्याच्यामुळे आमचं खूप नुकसान झालं. परत तिसऱ्या वर्षी आम्हाला ते निमेटोडचा प्रॉब्लेम आला. गरज आठवली डॉक्टर किसानची? त्यांची गरज आठवली आम्हाला. त्याचा पश्चाताप आम्हाला झाला. बरं, आता पश्चाताप काय होऊ देणार नाही. पाठीवर हात ठेवलाय स्वतः डॉक्टर सुनील लिंडेने. हो, आणि मी ठरवलंय प्रत्येक शेतकऱ्याला, महाराष्ट्रातील तरुण शेतकऱ्याला सदनच बनवायचं, श्रीमंतच बनवायचं, एक व्यावसायिक बनवायचं. तर या स्टेजला पहिली स्लरी देत असताना तुम्ही त्या ठिकाणी असं, म्हणजे आता माझ्याकडे नाहीये, एक टेप लावून घ्या. स्लरी द्याल त्या दिवशी बरं का, हो, पूर्ण टेप लावायचं. किती साईज वाढती 2 दिवसात मला कळवायचं. हो. पहिली स्लरी द्यायची. एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक, 10 ग्रॅम 6B, 12 ते 18 पर्यंत तुम्ही गावरान कोंबडी किंवा साधे पोल्ट्रीचे अंडे घ्या. त्याच्यामध्ये 4 किलो गूळ घ्या आणि त्याच्यामध्ये 5 ग्रॅम IBA घ्या. अशी पहिली स्लरी त्या ठिकाणी देऊन घ्यायची. हे भिजून घ्यायचं सगळं, 4 स्ट्रोक, गूळ, अंडी, IBA 6B, IBA 5 ग्रॅम, 6B 10 ग्रॅम. अशा पद्धतीने पहिली स्लरी दिली की लगेच 8 दिवसांनी दुसरी स्लरी द्यायची. दुसऱ्या स्लरीच्या वेळेस परत एकदा 5 लिटर 4 स्ट्रोक, 50 किलो सिंगल सुपर फॉस्फेटची निवळी आणि त्याच्यामध्ये मार्केटमध्ये चांगलं मिळणारं फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया जसं प्रमाण असेल तसं घ्या. काही मिनी याच्यामध्ये आले, ज्याला आपण नॅनो म्हणतो, 50 ml 100 ml मध्ये देखील फॉस्फरस मोबिलायझिंग बॅक्टेरिया त्या ठिकाणी आलेल्या आहेत. त्या तुम्ही 1 लिटर पर्यंत, ज्याला PSB म्हणतो, 1 लिटर पर्यंत वापरू शकतात. यानंतर तिसरी स्लरी लगेच परत 10 दिवसांनी, म्हणजे हे 30-35 दिवसाच्या कालावधीमध्ये 3 स्लरी गेली पाहिजे. तिसरी स्लरी देताना एकरी 20 किलो पर्यंत SOP तुम्हाला घ्यायचंय. 5 लिटर परत एकदा 4 स्ट्रोक घ्यायचंय. 3दा 4 स्ट्रोकचा वापर करायचा आणि 3ही वेळा टेप लावायचा आहे. स्लरी दिल्यानंतर किती साईज वाढते हे, किंवा एक 5-10 झाडं सोडून द्या. तुम्हाला प्रत्यक्ष दूध का दूध, पाणी का पाणी रिझल्ट बघायचा असेल, छाती ठोकपणे आत्मविश्वासाने तुम्हाला सांगतो. कारण तुमच्या बागेमध्ये 1 ते 1.5 टन जर माल वाढला या शेवटच्या महिन्यामध्ये, 1.5 टन माल वाढला, सध्याची बाजार परिस्थिती तुम्हाला माहिती आहे, एका टनाचे 2 लाख रुपये वाढू शकतात. तुम्हाला स्लरीला 3 खर्च येणारे फक्त 10 ते 12 हजार रुपये. तर तिसरी स्लरी घ्यायची. 20 किलो पर्यंत तुम्हाला SOP घ्यायचंय. 25 किलो घेतलं तरी चालेल 450 झाडांना. 5 लिटर 4 स्ट्रोक, SOP वेगळं भिजून घ्यायचं, 4 स्ट्रोक आणि गूळ वेगळं भिजून घ्यायचा. त्याच्यामध्ये तुम्हाला पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया परत एकदा घ्यायचे आहे. KMB, KSB नावाने त्या ठिकाणी मिळतात. आणि त्याच्याबरोबर नीट लक्षात घ्या, 25 किलो आपण जे जनावरांना, गाई दुभत्या जनावरांना जी सरकी पेंड खाऊ घालतो, ती 25 किलो सरकी पेंड वेगळ्या ड्रम मध्ये घ्या. ड्रम अर्धाच भरा, कारण पेंड भिजल्यानंतर 2 दिवसात तो ड्रम वरती येतो, म्हणजे ते सरकी भिजून वरती येते आणि बाहेर जाण्याचे चान्सेस असतात. म्हणून मोठा ड्रम घ्या. 200 लिटरचे 2 ड्रम घ्या पाहिजे तर.
अर्धे त्याच्यात पाणी भरपूर टाका, 100 लिटर पाणी आणि खाली सरकी पेंड टाका. हे व्यवस्थित मिश्रण 2 दिवस 24 तास 48 तास भिजवून व्यवस्थित ते गाळण करून घ्या आणि ड्रीप मधून सोडा. आता या 3 स्लरी झाल्या. वरतून फवारणीचं नियोजन करत असताना त्या ठिकाणी तुम्हाला तेल्या आलेला आहे किंवा तेल्यामुक्त बाग ठेवायची, तिथं 200 लिटरला मास्टर ॲग्रोचं त्या ठिकाणी 500 मिली अल्ट्राबॅक आणि त्यांचंच फंगी म्हणजे मला नाव नाही आठवते, अँटी फंगी नावाने त्यांचं जे पावडर फॉर्म मध्ये आहे अँटोबायोटिक, ते 500 ग्रॅम तुम्ही घ्या. त्याचप्रमाणे 3-4 दिवस जाऊ द्या, 4-5 दिवस जाऊ द्या, पुढचा स्प्रे घेत असताना त्या ठिकाणी चांगलं एखादं सिस्टमॅटिक बुरशीनाशक घेत असताना ॲमिस्टार टॉप एकरी 200 मिली असा एक स्प्रे तुम्ही करू शकतात. अल्ट्राबॅक 500 मिली, कोसाइड 200 ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही घेऊ शकतात. अगदी तेल्याने एंट्री जर मारली, तेल्या नियंत्रणात येत नाहीये, तर त्या ठिकाणी 200 लिटरला त्या ठिकाणी स्टीलचं पातेलं घ्या. 3 लिटर पाण्यामध्ये 250 ml झेडलेक्स उकळून घ्या, ते थंड होऊ द्या. त्याच्यामध्ये भीमसेन कापूर 150 ग्रॅम टाकून ती फवारणी करा. जागेवर नियंत्रण तुम्हाला तेल्याचं मिळेल. पुढच्या वर्षी तेल्या तुम्हाला औषधाला पण सापडणार नाही. म्हणून त्याच्यासाठी स्टोरेज पासूनच प्लॉट रजिस्टर करा. माझ्याकडे करा असं काही म्हणणं नाही, माझ्यापेक्षा चांगले तज्ज्ञ आहेत. पण मी छातीटोकपणे जे तुम्हाला दाखवतोय, डाळिंबचे व्हिडिओ याच्या अगोदर मी जास्त दिले नाही. आता प्रत्येक हप्त्याला डाळिंबचा व्हिडिओ वेगवेगळ्या शेतकऱ्याकडे जाऊन देण्याचा प्रयत्न असेल. दुसरी एक महत्वाची गोष्ट, आता या फवारण्या सांगितल्या, जसंही दुसरी स्लरी द्याल तिथं 2 स्प्रे खूप महत्वाचे. आकर्षक रंग, वरची साल जी आहे, जी व्यापारी साल बघतो, ती साल अतिशय आणि आकर्षक रंग येण्यासाठी पहिली फवारणी तुम्हाला घ्यायची. शेवटचे 15 दिवस हार्वेस्टिंगला बाकी असताना त्यातली पहिली फवारणी घ्यायची. 200 लिटर पाण्याला शुगर स्टार 500 मिली आणि त्याच्यासोबत मास्टर ॲग्रोचं 04247 1 किलो, 04247 1 किलो आणि त्याच्यासोबत शुगर स्टार 500 मिली. 3 दिवस जाऊ द्या. एक ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या. ड्रिपमधून एकरी 1 लिटर शुगर स्टार 5 किलो PMS आणि त्याच्यानंतर पुढचा शेवटचा स्प्रे तुम्हाला घ्यायचा आहे. आकर्षक रंग मिळतोय तिथं परत एकदा शुगर स्टार घ्या 500 मिली आणि चांगलं नॅनो पोटॅश असेल, कोलर पोटॅश असेल, तुमचं 0050 चांगला असेल, यापैकी कुठलंही चांगलं तुम्हाला रिझल्ट येतोय, विश्वास आहे, ते पोटॅश 1 किलो पर्यंत घेऊन ती फवारणी करा. अशा पद्धतीने जर शेवटच्या अंतिम टप्प्यात 1 महिन्यात तुम्ही जर ह्या 3 स्लरी आणि या 3-4 फवारण्या जर केल्या, त्याच्या संदर्भात मी तुम्हाला सांगितलं, इन्फिनिटोचा एखादा स्प्रे झाला नसेल तर तो देऊन घ्या. अल्ट्राबॅकचे 2 स्प्रे जर तुम्ही केले, अल्ट्राबॅक 500 मिली आणि त्यांचंच जे त्या ठिकाणी फंगीसाईड येतं त्याचं 500 ग्रॅम प्रमाण आहे, ते तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी देण्याचा प्रयत्न करेल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने जर काम केलं, जसं महेश नाव आहे ना, चुकी केली सांगा, मी चुकी केली तशी चुकी करू नका शेतकरी मित्रांनो. चुकी केली तशी तुम्ही करू नका. डॉक्टर किसानला रजिस्टर करून टाका प्लॉट, काहीच अडचण नाही. सुरुवातीपासून करा. टोमॅटो असेल, वांगे असेल, द्राक्ष असेल, असेल, डाळिंब असेल, ते आता या बागेचा परत 1 महिन्याने आपण व्हिडिओ घेणार आहे. आज साईज दिसते, 1 महिन्याने कशी साईज आणि काटा ठेवून किती वजन मिळवून दिलं आणि झाडाला अवरेज काय मिळवून दिलं, हा व्हिडिओ मी 100% महेश दादा सोबत देणार आहे. त्यांनी चुकी केली ती मान्य केली. आता ते कुठलीही चुकी न करता चांगल्या पद्धतीत शेवटच्या महिन्यामध्ये क्रॉस कटरने गवत काढून, निमॅटोडचा प्रॉब्लेम झालाय तो देखील सॉल्व्ह करून चांगली साईज आम्ही मिळवणार आहोत. बरोबर ना? हो. आणि मी फक्त तुम्हाला शेड्यूल देणार, काम तुम्हाला करायचंय. तुमची साथ असेल तर डॉक्टर किसान तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे सदन, कारण आपण विचार केला 450 झाडांमध्ये, तर आज एवढी शेटिंग दिसते. 25 किलो अवरेज जर झाडांनी दिलं तर 1 टनाच्या पुढे माल मिळणार आहे. आजचा रेट तुम्हाला माहिती आहे, किती पैसे तुमच्या हातात येणार आहे. म्हणून शेवटच्या महिन्यात 10-15 हजार रुपये खर्च जर करायला मी सांगतो, तो खर्च फक्त तसं पाहिलं तर एकाच झाडाचा आहे. जर चांगली क्वालिटी मिळवली तर त्यासाठी महेशने चुकी केली, त्याने कबूल केलं, तुमच्या समोर सांगितलं की तुम्ही अशी चुकी करू नका. शेती करत असताना जर सदन आणि एक व्यावसायिक आणि एक चांगलं उत्पन्न हातात मिळवायचं असेल आणि जमीन देखील सुपीक ठेवायची असेल तर अशा पद्धतीने शेतकरी बांधवांनो, महेश सारखी चुकी करू नका. त्याला मी पाठीवर हात ठेवलाय. झालेली चुकी त्याची पदरात घेऊन आणि चांगला माल बनवून देऊन शेवटच्या अंतिम टप्प्यात जेव्हा हार्वेस्टिंग होईल तेव्हा डॉक्टर किसानचा व्हिडिओ महेश बरोबर, आणि तेव्हा महेश सांगल की मी चुकी केली होती, तुम्ही करू नका, पण मी चुकी सुधारली. सरांच्या त्या ठिकाणी डॉक्टर किसानच्या माध्यमातून चुकी सुधारून आज अशा पद्धतीने मी प्लॉट बनवला, असं अवरेज मिळवला, असं वजन मिळवला. हा व्हिडिओ शेवटी तुम्हाला हार्वेस्टिंगच्या वेळेस दिला जाईल. आजचा व्हिडिओ त्यांचा नंबर आहे आणि शेतकरी किती बघा प्रामाणिक आहे. सगळ्यांसमोर त्यांनी सांगितलं की मी चुकी केली सर, पश्चाताप होतोय, तुम्ही करू नका, आता ते करणार नाही. तुम्ही अशा चुका करू नका. तुमच्याकडे जो चांगला योग्य मार्गदर्शक असेल
त्याची निवड करा, डॉक्टर किसानचीच करा असं मी म्हणत नाही. पण योग्य मार्गदर्शक मी आज सांगतोय स्लरी दिल्यावर टेप लावा, साईज किती वाढते, दूध का दूध, पाणी का पाणी. मी जर 3-4 हजार रुपये एका स्लरीला खर्च करायला लावतो तर त्याच्यापासून छातीटोकपणे आत्मविश्वासाने का सांगतोय, ते फोटो मी लागलं तर आमच्या म्हणजे जसं स्टेटसला काही रील असतात त्या पद्धतीत इंस्टाग्राम पेजला तुम्ही लाईक करताय, तिथं फॉलो करताय, फेसबुकला फॉलो करताय. एक दिवस परत मध्ये येऊन 1-2 स्लरी झाल्यावर टेपचं काय आहे तुम्ही फोटो काढून ठेवा, आम्हाला हो. पाठवा. आणि अशा पद्धतीने मित्रांनो परत एकदा एक विश्वास तुम्हाला देतो की डॉक्टर किसाननी जे पहिलं कर्तव्य होतं, पहिला ध्यास होता खर्च कमी उत्पन्न जादा. आता दुसरं ध्येय सागर पवार सर आणि मी दुसरं ध्येय असं घेतलंय, महाराष्ट्र पिंजून काढू, महाराष्ट्राच्या बाहेर देखील जाण्याची तयारी ठेवू. पण प्रत्येक तरुण शेतकऱ्याला त्याची शेती ही काळी आहे, तुमची माझी काळी आहे, ही सदन कशी राहील, ही सुपीक कशी राहील, ही पैलवान कशी होईल आणि तिच्यापासून भरघोस उत्पादन हे तरुण शेतकरी घेऊन शेतीमध्ये कर्जबाजारी का होत नाही, कसा शेतीमध्ये विकास होतो, कसा सदन होतो, कसा बंगल्यामध्ये जातो, कसा 4 व्हीलरमध्ये फिरतो, या सगळ्या गोष्टी पुढच्या 1 ते 1.5 वर्षात प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत जाऊन जे जे शेतकरी डॉक्टर किसानवर प्रेम करतात, युट्यूबला फॉलो करतात, त्या सगळ्या शेतकऱ्यांना सदन बनवण्याचं ध्येय सागर पवार सर आणि डॉक्टर सुनील दिंडे मी स्वतः आम्ही घेतलंय आणि ते पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. 8-9 वर्षाचा हा प्रवास करत असताना आज महाराष्ट्र नाही, कर्नाटक, गुजरात, राजस्थान इथपर्यंत, आंध्र प्रदेश असेल, बांगलादेशच्या बॉर्डरवर असेल, इथपर्यंत शेतकरी मार्गदर्शन घेत आहे. व्हिडिओ खूप मोठा होतो. जे साध्य करायचं ते केल्यानंतर इथं येऊन तुम्हाला परत एक व्हिडिओ देईल. आजच्या व्हिडिओचा शेवट करताना फक्त एक विनंती करतो, महेशनी चुकी केली ती तुम्ही करू नका. सातत्याने वेळापत्रक व्यवस्थित राबवा, मध्ये गॅप देऊ नका. डाळिंब बाग आता जे हार्वेस्टिंग होत आहेत, रेस्ट पिरियड पासूनच चांगल्या मार्गदर्शकाची निवड करा. मी परत एकदा सांगतो, डॉक्टर किसानचीच निवड करा असं माझं म्हणणं नसतं. पण तुमचा फायदा कसा होईल, तुमचा खर्च कमी कसा होईल, तुमच्या उत्पादनात वाढ कशी होईल, या संदर्भात विचार करून तुमची बाग त्या मार्गदर्शकाच्या ताब्यात दिल्याशिवाय राहू नका. व्हिडिओचा शेवट करतो. व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार.